दिवाळीच्या आधी म्हणजे 3-4 आठवड्यापूर्वी एकाच आठवड्यासाठी थंड पडलेला होता, तेव्हाचा व्हिडिओ आहे. हा व्हिडिओ बनवून ठेवले पण एडिटिंग करून टाकायचं काही झालेलं नाही. सो परिस्थिती थोडंसं वेगळं झालेला होता. म्हणजे थंड सुटल्यामुळे काही गोष्टी जे मेन आहेत आत घेतलेला होता, काही इथेच बाहेर ठेवलेला होता जे घेऊ शकत नाही. आणि आता सध्या सगळं चेंज झालेलं आहे. म्हणजे मेथी सगळं काढून मस्तपैकी भाजी बनवून खाऊन झालेलं आहे. हे डबू मिरचीचे मी 3-4 मोठे काढून पटॅटोसोबत भाजी पण बनवले, ते पण मस्त झालेला होता. टेस्ट वेगळंच लागतो. आणि हे सगळे छोटे मिरची आम्ही ह्याच्यासाठी वडापाव बनवून त्याच्यासोबत तळून पण घेतला. आणि त्याच्यानंतर हे पुदिना जे आहे बाहेर ठेवलेलं चांगलं झालेलं आहे. आणि ते काही गोष्टी म्हणजे मेथी तेव्हा आत ठेवलेला होता, भरपूर झालेला होता मेथी. म्हणजे हे एवढे सगळे भांडी भरून घातलेला होता, मस्त भरपूर निघाला होता. हे मोगऱ्याचं हे आहे झाड, आत ठेवल्यामुळं खराब झाला ते, मग बाहेर ठेवलो. आणि कढीपत्ता इथे मस्त होता, पण आता सध्या काय माहिती खूप भयानक वेगळे घाण प्रकारचे किडे लागलेले आहेत त्यांना. काय करावं काय घालावं बघत आहे मी. गार्लिक पाणी घाल म्हणलेत मिक्सर लावून, ते घातले होते. हे बघा आत ठेवलेला पुदिना खराब झालेला होता. आता त्याला पण तेव्हा म्हणजे थंडीतच बाहेर घेऊन गेले, तिथे बाहेर ठेवल्यामुळे मग आत्ता जे आहे खूप छान झालेलं आहे, खूप छान वाढलेलं आहे ते पण. आणि या सगळ्या छोट्या गोष्टी चटणीसाठी कितीतरी वेळा काढून घेतले मी. खूप पाणी तसंच तोडल्यामुळं अजून छान झालेलं आहे. ते मेथी तिथे थोडंसं पिवळसर झालता बाहेर ठेवलेला, म्हणून त्यालासुद्धा आत नेऊन आणले, आत आणून ठेवले. आणि त्याच्यात एक शेंगा लावला होता आम्ही, 3-4 शेंगाच्या बिया लावलेलं होता. त्यात डब्बा हे येतात की नाही म्हणजे किडे खातात का बघायचं होता, पण आलेला आहे. आला असता एकच लावायला पाहिजे होता, एकामध्येच 3-4 घातल्यामुळे त्याला जागा नाही मिळाला. पण जे नंतर म्हणजे एकच झाला त्याच्यावरनं कळालं की आता नेक्स्ट इयर लावू. एक झालेला फोडून दिले, मुलं खाल्ले आणि छान पण लागला, त्यांना आवडला.